श्री गजानन महाराज की जय. अध्याय 19. पुढची गोष्ट. श्री वासुदेवानंद सरस्वती. कर्ममार्गी ज्याची प्रीती, कृष्ण तटाका ज्यांची महती, माणगावी जन्म ज्यांचा, ते येण्याचे अगोदर बाळाभाऊस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा, उदय एक, माझा बंधू येतो एक, मजलागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी, चिंध्या पडून द्यावा निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामींची. तो कराणा ब्राह्मण, शुचिरभूत ज्ञानसंपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकासी पाहता दोघे हसले तत्वतः, हर्ष उभयंताच्या चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजविता. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली. ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे झाले म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून. बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया, हे दृश्य पाहुनिया, संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या ह्या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, त्वाम हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग अस्तिसाचे, हे 3ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसतो पाहणाऱ्या कारण, तेणे घोटाळला वरिते मन, पाहणाऱ्याचे राजसा. सोवळे ओवळे संध्यास्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्यां लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी, निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता, कर्म मार्ग नाही होता, म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परांकारणे दुरत्तरी, कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई, अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वतः, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखामाजी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगांसह जो भक्ती करी, त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची न ये सरी, त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण, कर्माहून कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण, नेत्रां लागी दिसत असे. आता योग मार्ग 3रा सांगतो मी, ऐक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे, ज्याचा त्याचे पासी, योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात, तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इड पिंगलेचे भेद देख, धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे नान पाहिजे जाणा, आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या 3ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे वीण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविण, ते ते अवघे आहे शिण. म्हणून
प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यावहारिक, त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची, पूर्ण मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गांचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर, महत्व त्याचे त्यास वाटे. पथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला. अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गांचे ते पांथ मुक्कामी पोचल्या होती संत. मग तयांच्या संबंधात द्वैत नसे इतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पाराशर शांडिल्यमुनी हे कर्ममार्गाच्या सेवेने मुक्कामासी पोहोचले. व्यास नारद कयाधुकुमार मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिनाथवर या योग मार्गाचा. जो वशिष्ठ लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली, येथे न शंका घ्यावी मुळी. कर्ममार्गाची रक्षिली बूज श्रीपाद वल्लभे. श्री नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गाने. शेख महम्मद श्रीगोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात. सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव्रत. मी धरला भक्तिपंथ आणिक बहुता जनाने. पळुसते धोंडीबुवा सोनगीरचा नाना भरवा. जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला अम्मा ती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाई. गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संतसाचा गेला याच वाटेने. मुर्हा गावचे संतरत्न झिंगराजी तो होय जाण. तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊनी. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही सारी भावंडे येतो झाली भूमीवरी. कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरोनी. आता नको पुसूस काही हे न कोणा सांगे पाही. निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल. इतरांची ना जरूर मला. श्री गजानन महाराज की जय. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काहीही म्हणोत आपण असावे निवांत. तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊंच्या नेत्राला. प्रेमाश्रूंचा लोटला पूरतो ना आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उठले. वैखरीचे संपले कामतेणे सहजची. मौनेच केला नमस्कार. श्री गजानन साधू थोर. वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला.